Hello students, now we are going to see our next topic in this chapter number 7. Previously we have seen the introduction of this wave optics, that is the light wave. There are different theories. We are going to consider Huygens wave theory of light, and from this theory we have to see some basic concepts of this theory, and then we will see some derivations. So Huygens have given that there are two types of sources of light, or we can also say that we know that there are two types of sources of light, such that primary and secondary sources of light. Now what is meant by primary and what are the secondary sources of light? If we are going to consider some things which are producing the light or generating the light from itself, अशा काही वस्तू, असे काही पदार्थ जे स्वतःहून कोणत्याही प्रकारे, उदाहरणार्थ कधीकधी जास्त टेम्परेचरवर हीट केल्यावर किंवा कधीकधी त्यांच्यामध्ये काही केमिकल रिॲक्शन्स घडल्यावर किंवा कधी त्यांच्यामधून करंट पास केल्यानंतर जर आपल्याला लाईट मिळत असेल, म्हणजे ते स्वतःहून लाईट तयार करत आहेत असं जर असेल, त्याला आपण प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, the things which are producing the light, which are at higher temperatures, such that sun or any other sources of light, that is stars or any light bulb. There are stars which are having their own light, म्हणजे जे तारे असतात ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो, आपण जे शिकलेलो याच्या आधी, ते म्हणजे प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट. त्यांच्यामधून लाईट तयार होतो आणि ते लाईट बाहेर टाकतात, म्हणून त्यांना प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट असं म्हणतात. देअर कॅन ऑल्सो बी सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट which are not producing the light but which are reflecting or scattering the light coming from the primary sources of light. प्रायमरी सोर्सेस म्हणजे काय? समजा एखाद्या वस्तूला हाय टेम्परेचरवर हीट केल्यावरती रेडिएशन बाहेर टाकते. समजा आपण सन जो आहे, सनमध्ये न्यूक्लिअर रिॲक्शन होत असते नेहमी, आणि त्याच्यामध्ये एनर्जी जी आहे ती लाईट आणि हीटच्या फॉर्ममध्ये बाहेर टाकल्या जात असते. लाईटच्या फॉर्ममध्ये जर ती बाहेर टाकल्या जात असेल तर त्याला आपण काय म्हणू? प्रायमरी सोर्स ऑफ लाईट, कारण की स्वतःहून ती एनर्जी तयार होत आहे. अशाच प्रकारे जे बाकीचे तारे आहेत ब्रह्मांडामध्ये असणारे, सूर्यासारखे बरेचसे सूर्य असतात, जे तारे असतात ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो, स्वतःचा प्रकाश असणे म्हणजे स्वतःहून ते प्रकाश बाहेर टाकत असतात, स्वतःचा प्रकाश असणारे, ते काय झाले? सगळे प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट्स झाले. किंवा इफेक्ट ऑफ करंट, म्हणजे आपण एखाद्या लाईट बल्ब जो असतो, आपला बल्ब किंवा ट्यूबलाईट जो असतो, त्यामधून जर आपण करंट पास केला आणि करंट पास केल्यानंतर जर आपल्याला त्यातून लाईट मिळत असेल, बरोबर आहे ना, तर अशा प्रकारे तो पण काय झाला? प्रायमरी सोर्स ऑफ लाईट झाला, कारण की त्यातून जो लाईट मिळत आहे तो स्वतःहून ते तयार होत आहे आणि नंतर आपल्याला बाहेर टाकलेला मिळत आहे, म्हणून तो झाला प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. त्यानंतर कधीकधी केमिकल किंवा न्यूक्लिअर रिॲक्शन्स घडल्यामुळे सुद्धा लाईट तयार होत असतो. उदाहरणार्थ, जेव्हा कोणत्याही प्रकारची बारूद जे आहे ते डायनामाईटचं मटेरियल, कोणत्याही प्रकारचं असो, जिलेटिनचं किंवा डायनामाईटचं, त्याचा स्फोट झाल्यानंतर त्या ठिकाणी लाईट एनर्जी प्रोड्यूस होते. त्याच प्रमाणात बाकीच्या पण एनर्जीज प्रोड्यूस होतात, हीट एनर्जीसुद्धा प्रोड्यूस होते. पण अशा प्रकारे लाईट एनर्जी ज्यावेळेस प्रोड्यूस होते तेव्हा ती त्या ठिकाणी घडणाऱ्या केमिकल किंवा चेन रिॲक्शन्समुळे प्रोड्यूस होत असते. न्यूक्लिअर रिॲक्टर्स, न्यूक्लिअर जनरेटर्स जे असतात, जे न्यूक्लिअर रिॲक्शन्स करून लाईट एनर्जी जनरेट करतात, अशा प्रकारे सुद्धा आपल्याला केमिकल किंवा न्यूक्लिअर रिॲक्शन्स थ्रू लाईट एनर्जी मिळत असते. अशा प्रकारे वेगवेगळ्या या 3 प्रकारे लाईट हा बाहेर टाकला जातो कोणत्याही वस्तूमधून, किंवा कोणतीही वस्तू जी आहे ती लाईट स्वतःहून जनरेट करते आणि मग ती इमिट करते. अशा प्रकारे जो लाईट स्वतःहून तयार होऊन इमिट होत असतो त्या वस्तूमधून, त्या वस्तूंना आपण प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट असं म्हणू शकतो. म्हणजे सुरुवात इथून होते लाईटची. पण
आता आपल्याला एखादी वस्तू का दिसते, किंवा एखादा मनुष्य किंवा एखादी वस्तू, किंवा आपण मूनचं जरी एक्झाम्पल पाहिलं तर अशा प्रकारे सनचा लाईट जो आहे किंवा आपल्या ट्यूबलाईटचा जो लाईट आहे तो आपल्यावर पडतो, आणि म्हणून आपण तो लाईट आपली बॉडी रिफ्लेक्ट करते आणि दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये तो लाईट रिफ्लेक्ट होऊन जातो, त्याच्या रेटिनावर पडतो, आणि म्हणून त्या ठिकाणी इमेज प्रोड्यूस होते आपली, आणि म्हणून आपण त्याला दिसतो. लक्षात आलं की? म्हणजे काय झालं की आपल्यापासून लाईट रिफ्लेक्ट झालं, बरोबर आहे की नाही? रिफ्लेक्शन झालं लाईटचं. आपण लाईट प्रोड्यूस केला नाही, प्रोड्यूस बल्बनी केला किंवा सननी केला, तो आपल्यावर पडला आणि आपण त्याला फक्त रिफ्लेक्ट केलं, बरोबर आहे ना? किंवा एखादा बीम ऑफ लाईट जो आहे तो एखाद्या प्रिझममधून जर मी पास केला तर तो स्कॅटर होतो, तो स्कॅटरिंग ऑफ लाईट झालं, किंवा हे रिफ्लेक्शन ऑफ लाईट झालं. अशा प्रकारे रिफ्लेक्शन किंवा स्कॅटरिंग ऑफ लाईट जर होत असेल आणि तसं जर होतं, ते करणारी जी काही वस्तू आहे, म्हणजे रिफ्लेक्शन करणारी कोणतीही वस्तू असो ज्यामुळे ती वस्तू आपल्याला दिसू शकते, किंवा प्रिझम असो किंवा अदर कोणतेही पार्टिकल्स असो जे लाईट स्कॅटर करतात, अशा प्रकारे आपण त्या वस्तूंना, त्या स्कॅटरिंग करणाऱ्या किंवा रिफ्लेक्शन करणाऱ्या अशा प्रकारच्या सोर्सेसला, ते पण एक प्रकारचे सोर्सेस ऑफ लाईट आहेत, कारण की ते रिफ्लेक्ट करतात, ॲब्सॉर्ब 100% करून घेत नाही, किंवा ते स्कॅटर करतात. एखाद्या पार्टिकलवर जर त्याच्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये असणाऱ्या एखाद्या ॲटमवर किंवा मॉलिक्यूलवर किंवा त्या पार्टिकलवर जर लाईट पडला तर तो स्कॅटर होतो वेगवेगळ्या दिशेला. अशा वस्तूला किंवा रिफ्लेक्शन ऑफ लाईट करणाऱ्या मिररला, एखाद्या वस्तूला, कोणत्याही प्रकारच्या जो रिफ्लेक्शन करते त्यांना आपण सोर्सेस ऑफ लाईट म्हणू शकतो. परंतु ते दुसऱ्याकडून घेतलेले, प्रायमरी सोर्सेसकडून घेतलेल्या लाईटच फक्त रिफ्लेक्ट करून दुसरीकडे पाठवतात. अशा प्रकारे त्यांना सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट असं आपण म्हणू शकतो. लक्षात आलं की नाही? तर आपल्याला जगामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी दोन प्रकारचे सोर्सेस ऑफ लाईट जे आहेत ते पाहायला मिळतात. लक्षात आलं की नाही? अशा प्रकारे दोन प्रकारचे सोर्सेस ऑफ लाईट्स झाले. आता आपण अशा प्रकारचे सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट जे आहेत ते पुढे शिकणार आहोत, आणि प्रायमरी सोर्सेससुद्धा आपण काही पाहणार आहोत. तर हायजननी सांगितल्याप्रमाणे एक प्रकारे 2 डायमेन्शनमध्ये किंवा 3 डायमेन्शनमध्ये सुद्धा आपण काही वेव्ज फॉर्म होताना शिकणार आहोत. उदाहरणार्थ, आपण जर या ठिकाणी एखाद्या पाण्याचा साठा असणाऱ्या एखाद्या सरोवर किंवा एखाद्या डबक्याचं उदाहरण जर पाहिलं, किंवा नदीचं उदाहरण जर पाहिलं आपण रिव्हर्सचं, त्या ठिकाणी पाणी शांतपणे आहे, संथपणे आहे, किंवा शांतपणे एखाद्या ठिकाणी स्थिर आहे असं म्हणू आपण. त्या ठिकाणी जर मी एका कोणत्या तरी पॉईंटवर जर मी एखादा ड्रॉप टाकला किंवा एखादा दगड जर मी टाकला तर काय होते, तर त्या पाण्याच्या भोवती सगळ्या बाजूला काय तयार होते, त्या वेव्स तयार होतात अशा प्रकारचे. हे आपल्याला तरंगांच्या स्वरूपात पाहायला मिळतात. अशा वेव्स ज्या ठिकाणी तयार होत असतील त्या पॉईंटपासून सर्व दिशेला त्या वेव्स ज्या आहेत त्या जात असतात, जसं आपल्याला आता दिसत आहे. अशा प्रकारे जाणाऱ्या ज्या वेव्ज असतात त्या वेव्ज म्हणजे त्या वेव्ज सरफेसला अशा जात असल्यामुळं त्या परपेंडिक्युलर अशा डायरेक्शननी तयार होत असतात, आणि ज्या डायरेक्शननी ती वेव्ह जात आहे त्याच डायरेक्शननी एनर्जी ट्रान्सफर होत असते ज्या ठिकाणी आपण तो ड्रॉप टाकलेला. लक्षात आलं की नाही? अशा प्रकारे वॉटरचं उदाहरण पाहिलं आपण, किंवा एखाद्या सोर्स ऑफ लाईटचं जरी उदाहरण पाहिलं आपण, एखादा बल्ब जर एका ठिकाणी लावून ठेवलेला आहे, सर्क्युलर स्फेरिकल शेप असतो त्याचा, अशा प्रकारे त्या बल्बचं जरी आपण उदाहरण पाहिलं तर त्या बल्बपासून सगळ्या दिशेला आपल्याला लाईट पास होताना दिसून येतो. लाईट पास होताना तो जो लाईट आहे तो वेव्ह तयार करत असतो वातावरणामध्ये. वातावरणामध्ये जे पार्टिकल्स असतात, पार्टिकल्स इन द एन्व्हायरमेंट, light energy falls on the particles and therefore particles vibrate in the direction perpendicular to the direction of propagation of wave, and therefore light wave is created, and such light wave is passing through or passing from source of light to the any desired point if it is having also the same velocity. म्हणजे एखाद्या पॉईंटपासून निघणारी जी वेव्ह आहे, जशी आपण एखाद्या
पाण्यामध्ये टाकलेल्या दगडामुळे किंवा एखाद्या लाईटमुळे तयार होणारी वेव्ह जर आपण पाहिली तर ती सेंटरपासून ज्या चारही बाजूला जात असणाऱ्या वेव्ह ज्या असतात त्या जर आपण विचारात घेतल्या तर एखाद्या पॉईंटवर जेवढं अंतर एखाद्या वेव्हनी पास केलेलं आहे तेवढ्याच अंतरावरचा दुसरा पॉईंट मी दुसऱ्या एखाद्या वेव्हनी पास करताना त्याच्या पाथवर जर पाहिला आणि अशा प्रकारे जवळपास सगळ्याच वेव्ह आपण अशा प्रकारे एखाद्या पॉईंटपासून सगळीकडे पास होणाऱ्या जर आपण पाहत असू तर त्या ठिकाणचे सगळे पॉईंट्स ज्या ठिकाणी एका पर्टिक्युलर वेळेनंतर वेव्ह पोहोचलेली आहे, लक्षात आलं की नाही? म्हणजे मी स्मॉल टी जर टाईम म्हटला आणि स्मॉल टी टाईम नंतर इथून इथपर्यंत वेव्ह पोहोचत आहे, तेवढ्याच स्मॉल टी टाईम नंतर इथून ही वेव्ह इथपर्यंत पोहोचत आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या वेव्ह जर कन्सिडर केल्या, हे जे सगळे पॉईंट्स आहेत ज्या ठिकाणी सारख्या वेळेनंतर वेव्ह पोहोचत आहेत, असे पॉईंट्स जर मी विचारात घेतले तर मला असं दिसते की इथून जाणारी वेव्ह जी आहे तिची स्टेट ऑफ मोशन जी आहे, व्हॉट इज मीन बाय स्टेट ऑफ मोशन? या वेव्हची स्टेट ऑफ मोशन या ठिकाणी अशी आहे, या ठिकाणी अशी आहे, या ठिकाणी पार्टिकल एवढा व्हायब्रेट करत आहे, या ठिकाणी पार्टिकल एवढा व्हायब्रेट करत आहे. अशा प्रकारे इथे जर मी पाहिलं तर पार्टिकल अजिबात व्हायब्रेट करत नाही आहे समजा. अशाच प्रकारे इथून इथपर्यंत येताना सुद्धा अजिबात पार्टिकल व्हायब्रेट करत नाही आहे, इथे पण पार्टिकल व्हायब्रेट करत नाही आहे. असे मी सगळे पॉईंट्स जर पाहिले, ते जर मी एकत्र केले, ज्या ठिकाणी स्टेट ऑफ द मोशन ऑफ द पार्टिकल इज सेम असं आपण म्हणू शकतो. असं जर होत असेल तर आपल्याला असं सांगता येते की या ठिकाणी प्रोड्यूस होणाऱ्या ज्या वेव्ज आहेत त्या सगळ्या त्यांचे लोकस जे आहेत किंवा ज्या एका पॉईंटवर त्या तयार होत आहेत त्या जर मी पाहिल्या तर मला काय दिसते, त्या सारख्या स्टेट ऑफ मोशनमध्ये आहेत. म्हणजे बघा, इथून तयार होणारी वेव्ह अशी जाऊन अशी इथे या पार्टिकलची जी मोशन आहे ती या ठिकाणी स्थिर आहे. तशाच प्रकारे इथून पास होणारी वेव्ह जी आहे ती पण अशा प्रकारे त्या पार्टिकलला या ठिकाणी स्थिर दाखवते. अशा प्रकारे प्रत्येक वेव्ह जी आहे ती या ठिकाणी पास होताना या ठिकाणी जेवढ्या एका रिक्वायर्ड सारख्या वेळेनंतर जर मी पाहिलं तर ती वेळ प्रत्येक वेव्हसाठी जर मी सारखी कन्सिडर केली तर आपल्याला असं दिसते की एका सारख्या वेळेनंतर पार्टिकलचे जे मोशन आहे, स्टेट ऑफ द मोशन ऑफ द पार्टिकल ऑफ द मीडियम इज सेम. म्हणजे हे पार्टिकल्स एका पर्टिक्युलर वेळेनंतर सारखंच डिस्टन्स पार केलेल्या त्या वेव्हमध्ये सारख्या स्टेट ऑफ मोशनला असतात. बरोबर आहे की नाही? या वेव्हनी एवढं डिस्टन्स पार केलं, या वेव्हनी एवढं डिस्टन्स पार केलं आणि या ठिकाणी असणारे जे पार्टिकल्स आहेत ते सगळे सारख्या स्टेट ऑफ मोशनमध्ये आहे. इथला पार्टिकल स्थिर आहे तर इथला सुद्धा स्थिर आहे, पण इथला जर पाहिला मी तर तो मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड म्हणू शकतो आपण त्याला की मॅक्सिमम व्हायब्रेशन्स दाखवतो. तसंच एवढ्या अंतरावरचा इथलाही पार्टिकल पाहिला तर तो मॅक्सिमम व्हायब्रेशन दाखवू शकतो. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणचा तेवढ्या अंतरावरचा पार्टिकल जर पाहिला तर सारखी वेलोसिटी वेव्हची असल्यामुळं आपल्याला सारख्या प्रमाणात झालेले व्हायब्रेशन्स पाहायला मिळतात. अशा प्रकारे हे सगळे पॉईंट्स ज्या ठिकाणी सारख्या स्टेट ऑफ मोशनमध्ये असणारे पार्टिकल्स आपल्याला त्या वेव्हचे पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारच्या सगळ्या पॉईंट्सचा जर मी लोकस घेतला, म्हणजे सगळे पॉईंट्स अशा प्रकारे जर मी एकत्र केले आणि त्यांना जर मी जॉईंट केलं तर मला एक स्पेरिकल स्ट्रक्चर पाहायला मिळते. कारण की फक्त याच डायमेन्शनमध्ये असं नाही तर मग एखादा लाईट जर मी विचारात घेतलं तर पाण्यासाठी ठीक आहे, ते 2 डायमेन्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे की नाही? पण मी एखादा स्पेरिकल शेपचा बल्ब जर मी घेतला आहे साधा, तर त्याचे वेव्स असे पण जात असतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्याचे वेव्स सगळ्या डायरेक्शनने जात असतात आणि या सगळ्या डायरेक्शनने जाणाऱ्या वेव्ससाठी जर मी त्याचे लोकस घेतले तर असा एक स्पेरिकल स्ट्रक्चर तयार झाल्यासारखं मला दिसून येते. आणि म्हणून त्याला आपण स्फेरिकल वेव्ह फ्रंट किंवा स्फेरिकल वेव्ह, सध्या आपण त्याला स्फेरिकल वेव्ह असं म्हणूया. लक्षात आलं? तर ही झाली स्फेरिकल वेव्ह 2 डायमेन्शन किंवा 3 डायमेन्शनमध्ये.
पण जर आपण सन कन्सिडर केला तर सन हा अर्थपासून खूप दूर अंतरावर आहे आणि सनपासून प्रोड्यूस होणाऱ्या ज्या वेव्ज आहेत त्या आपण जवळपास जर पाहिल्या तर त्या प्रत्येक वेव्ज ज्या असतात त्या सारख्या अंतरावर सारख्या स्टेट ऑफ मोशनमध्ये अशा प्रकारे मी काढू शकतो, बरोबर आहे की नाही? परंतु असे मी सारख्या अंतरावर काढणाऱ्या वेव्ज इथे मला स्फेरिकल वेव्ज दिसतात, बरोबर आहे. परंतु मी जर खूप दूर अंतरावर असणाऱ्या अर्थसाठी किंवा एखाद्या प्लॅनेटसाठी जर विचार केला तर सनपासून निघणाऱ्या ज्या वेव्ज आहेत ते या प्लॅनेटपर्यंत पोहोचताना मला असं दिसते की या प्लॅनेटवर ते सरळ पोहोचतात. म्हणजे हा जो काही याचा वेव्हफ्रंट आहे हा एवढा मोठा असेल असा, त्या ठिकाणी तो स्ट्रेट अशा प्रकारचा आकार मला दिसतो. म्हणजे या ठिकाणी जर मी या स्फेरिकल वेव्हफ्रंटचा एवढाच पार्ट जर विचारात घेतला, तिकडून जर मी पाहिलं तर मला अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसते आणि त्यातून पास होणाऱ्या ज्या वेव्ज आहेत त्या अशा प्रकारे प्लेन आकारात पास होताना मला दिसतात, अर्थवर पडताना दिसतात. आणि म्हणून अशा प्रकारे दूर अंतरावर जर मी स्फेरिकल वेव्हफ्रंट पाहिला तर त्याचा स्मॉल पोर्शन जो आहे तो प्लेन वेव्हफ्रंट सारखा मला दिसतो. अशा प्रकारे दोन प्रकारच्या वेव्ज आपण पाहिलेल्या इथं, स्फेरिकल आणि प्लेन. लक्षात आलं तुमच्या? स्फेरिकल वेव्हफ्रंट म्हणजे काय आणि प्लेन वेव्हफ्रंट म्हणजे काय, लक्षात आलं? या ठिकाणी जर मग एखादा पॉईंट मी कन्सिडर केला असता तर तिथून मला सेकंडरी वेव्हलेट्स असे पाहायला मिळाले असते. हे आपण पुढे शिकणार आहोत. इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या?